आज आपण करतोय पायनॅपल शिरा. तर साधा शिरा तर नेहमीच खातात आपण, पण हा शिरा आहे ना एकदा करून बघा, टेस्ट वेगळीच लागते. तर त्यासाठी ना मी 1 वाटी रवा घेतला आहे, मीडियम साईज बारीक रवा आहे किंवा जाड घेतला तरी चालेल. आणि थोडीशी कमी त्याच्यात साखर घेतली, विलायची, बदामचे तुकडे घेतले, काजूचे तुकडे घेतले आणि कलर आणि हे पायनॅपल इसेन्स घेतलं आहे. आणि तुमच्याकडे जर फ्रेश पायनॅपल असेल त्याचे तुकडे टाकले तर ते अजूनही चांगलं, अजून छान चव येते, अजून टेस्टी लागतो. आता मी तूप टाकून घेतलं आणि त्याच्यात ते रवा टाकला. जर पायनॅपलचे तुकडे असतील, पायनॅपल असेल तुमच्याकडे, तर त्याचे बारीक तुकडे करून आधी तेलात परतून घ्यायचे आणि मग रवा टाकायचा, त्याने अजून छान टेस्टी लागेल. आता हे भाजून घ्यायचा रवा चांगला खमंग वास येईपर्यंत. इकडं तेलात आहे ना तूप टाकलं आणि त्याच्यात थोडंसं हे ड्रायफ्रूट आहे ना थोडेसे परतून घ्यायचे, म्हणजे क्रंची होतील. तुमच्याकडे काय जे असेल ते, आता ह्याच्यात माझ्याकडे मनुके नव्हते त्यामुळे मी नाही टाकले. तुमच्याकडे मनुके असेल ते टाका, पिस्ता, अक्रोड काय असेल तर म्हणजे आईची ह्याच्यानुसार तुम्हाला जे आवडेल ते टाकू शकता तुम्ही. आता हे थोडेसे परतून झाले, काढून घ्यायचे. इकडे रवा पण भाजत आलाय. पाणी इकडं गरम करून घ्यायचं. ते ड्रायफ्रूट भाजलेले ह्याच्या पॅनमध्येच मी पाणी भाजलं, आपलं पाणी उकळवलं आणि ह्या पाण्यातच मी ना ते पायनॅपल इसेन्स टाकलं, अर्धा चमचा टाकलं मी. फ्लेवर खूप स्ट्रॉंग आहे आणि थोडासा कलर टाकला. आता ह्या शिऱ्याला खरं तर पिवळा कलर पाहिजे, पण मी पिवळा मला वाटलं पण तो केशरी निघलं, त्यामुळे मी अगदी थोडाच टाकला. आता याच्यात पाणी टाकून घेतलं, रवा चांगला भाजलाय आणि त्याच्यात हे गरम केलेलं पाणी टाकलं. त्याच्यातच पायनॅपल इसेन्स आणि थोडासा कलर टाकलाय. पिवळा कलर असेल तर पिवळा कलर टाका तुम्ही, नाहीतर मग केशर टाका. साखर टाकली आणि हे चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचं एकत्र. वरून परत तूप टाकायचं. आणि हे विलायची पावडर मी साखर आणि विलायची मिक्सर करून घेतली आणि विलायचीचे दाणे नाही, नुसते पूर्ण विलायचीच टाकून मिक्सर करून घेतली, त्याने जास्त अजून चांगला फ्लेवर येतो. आणि आता हे तळलेले म्हणजे आपण गरम करून घेतलेले म्हणजे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट टाकले. सगळं एकजीव करून घ्यायचं परत आणि 5 मिनिट झाकण ठेवायचं. तर 5 मिनिटात खाण्यासाठी तयार आहे पायनॅपल शिरा. आता डेकोरेट केलं थोडंसं ड्रायफ्रूटने.